नमस्कार. मी मिलिंद अनंत पाटील, सायकॉलॉजी कन्सुलर. ट्रॅफिकवरती मी एक लेख लिहिला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद फेसबुक, व्हॉट्सअपमध्ये मला मिळाला. आणि त्यातच बऱ्याच जणांनी सांगितलं की एक व्हिडिओ बनवा, आणि म्हणून हा एक प्रयत्न करतो आहे. आपण सगळेजण म्हणतो चोंडी रेवस रस्ता असू दे ट्रॅफिक असतं, कुरुळ रस्ता असू दे ट्रॅफिक असतं, अलिबाग डेपो, बायपास या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक असतो. पण एक प्रश्न विचारू, त्या ट्रॅफिकमध्ये आपण नाही का? रस्ता अरुंद आहे, गाड्या वाढल्या आहेत, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट संयम कमी झाला आहे. हे मान्य करायला आपण तयार नाही आहोत. मला पुढे जायचं आहे म्हणून प्रत्येकजण मध्ये घुसतो. कोणतरी चुकीच्या लाईनने ओव्हरटेक करतो. 2 मिनिटासाठी रस्ता अगदी साईड पट्टी ब्लॉक करून टाकतात. आपण ॲम्ब्युलन्सला जागा देतो का? हे सर्व कोण करणार? सरकार, पोलीस की आपण? ट्रॅफिक म्हणजे फक्त गाड्यांची रांग नाही, ती आपल्या विचारांचा गोंधळ आहे. आपण 2-3 मिनटं वाचवण्यासाठी 20 ते 30 गाड्यांचा वेळ वाढवतो. आपण पुढे घुसतो, मागे जवळजवळ 100 लोक अडकतात. आपण हॉर्न वाजवतो आणि काय होतं? तणाव वाढतो, अपघात वाढतात. एक दिवस कोणातरी आयुष्य थांबतं. तो दिवस आपल्यावर येऊ नये म्हणून आज विचार बदलायला हवं. चोंडी रेवस रस्ता असू दे, कुरुळ रोड असू दे, नाही तर बायपास असू दे, आपण बदललो आहोत. जास्त घाई, कमी संयम, मला पुढे जायचं आहे, हेच वाक्य ट्रॅफिकची सुरुवात आहे. आपण सगळेजण पुढे जाऊया, हे वाक्य ट्रॅफिकचा शेवट आहे. आजपासून एक विचार करूया. चुकीच्या बाजूने जाणार नाही, साईड पट्टी मोकळी ठेवणार, ॲम्ब्युलन्सला त्वरित जागा देणार, घरातून 5 मिनिटं अगोदर निघणार, स्वतः उदाहरण घालून देणार. कारण बदल रस्त्यावर नाही तर तो स्टेअरिंगवर बसलेल्या माणसात होणं आहे. ट्रॅफिक पोलीस वाढवून नाही कमी होणार ही ट्रॅफिक. रस्ते रुंद करून नाही कमी होणार ही ट्रॅफिक. आपण ज्या वेळेला म्हणू का माझा वेळ महत्त्वाचा आहे पण दुसऱ्याचं आयुष्य त्यापेक्षा महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला हे वाटत असेल मी आजपासून बदलणार आहे, तर हे नक्की शेअर करा. कारण ट्रॅफिक सरकार नाही बदलणार, त्यासाठी आपण प्रयत्न करूया, आपण बदलूया. धन्यवाद.